भव्य दिव्य धम्म रॅलीचे आयोजन दिनांक 29/7/2026 रोजी समता कॉलनीतील समता बुद्ध विहार येथे भंते विसुधा राहणार चंद्रपूर यांचे आगमन. नमस्कार, आपण पाहत आहे माय इंडिया न्यूज चॅनल. मुख्य संपादक सिद्धार्थ अजमदडे आणि मी सहसंपादक आदिल शेख. दिनांक 29/7/2026 पासून चालू असलेल्या वर्सोवा समता कॉलनी येथील समता बुद्ध विहार येथे रोज धम्म ग्रंथ पाठ होत आहे. उद्या श्रावण पौर्णिमेला दिनांक 27/8/2026 रोजी धम्म रॅलीचे आयोजन केले आहे. हे धम्म रॅली सकाळी 9 वाजता शांतिदूत बुद्ध विहार भीमनगर ते समता कॉलनी येथील समता बुद्ध विहार पर्यंत होईल. तरी दिग्रस तालुक्यातील संपूर्ण बुद्ध उपासक उपासिकांनी जास्तीत जास्त संख्येने या रॅलीत उपस्थित राहावे असे आवाहन केले आहे. व तसेच त्याच दिवशी दिनांक 27/8/2026 सायंकाळी 9 वाजता महापवित्र पाठ श्रावण पौर्णिमा निमित्ताने रात्री उशिरापर्यंत राहील अशी माहिती भिकू विसुधा यांनी दिली. तर ग्रंथ पाठन दिनांक 26/10/2026 समाप्त होईल. चला तर पाहूया भंते विसुधा यांची मुलाखत. विश्वाला शांतीचा संदेश देणारे तथागत भगवान बुद्ध तसेच बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्रिवार नमन करतो आणि या ठिकाणी येणाऱ्या या श्रावण पौर्णिमेबद्दल काही माहिती देतो. या संपूर्ण या दिग्रस परिसरामध्ये असणारे संपूर्ण श्रद्धावान उपासक उपासिका जितक्या संपर्कामध्ये जितके असेल ते आपलं पूर्ण संचित करण्यासाठी या समता बुद्ध विहारामध्ये या ठिकाणी महत्त्वपूर्ण की महापरित्राण पाठ ठेवण्यात आलेले आहेत. संपूर्ण उपासकांनी आपल्या श्रद्धा उत्पन्न चित्ताने जितका वेळ आपल्याला आपल्या भाविक जीवनासाठी देता येत असतील तर संपूर्ण उपासकांनी त्या समयामध्ये की उद्या 27च्या दरम्यान यानुसार की संपूर्ण उपासकांना हे धम्म श्रवण करण्यासाठी आणि महापरित्राण पाठ ही वाणी आपल्या अंतर्मुखी भागामध्ये उत्पन्न करून आपलं पुण्य संचित करण्यासाठी या ठिकाणी रात्रीला सायंकाळी 9 वाजता परित्राण पाठ सुरू होईल. तर 2 ते 3 वाजेपर्यंत ही परित्राण पाठ दिसणार आयोजित केलेले आहे. म्हणून तरी सर्व उपासकांनी आपलं पुण्य संचित करण्यासाठी या बुद्ध विहारामध्ये येऊन आपलं पुण्य संचित करावं इथून माझ्या भावना चित्त निर्माण करून सगळ्याप्रती अनुकंपा करतो आणि खूप मंगल खूप सुखी. पण प्रकृतीच्या नियमांना फक्त एकच कर्म त्याचं सोडलं नाही. कोणता? ज्या वेळेस भगवान बुद्ध पृथ्वीवर पर्वतावरती जेव्हा असताना त्या देवदूताने काय केलं माहिती आहे? एवढा मोठा दगड दिला त्याच्या पायाला लागला ना, त्या पायाला लागत असताना त्यांच्या थोडंसं चिपकात ब्लड निघालं. बुद्धाचं ब्लड निघण्यामध्ये मोठं पाप आहे, समजलं का? तर त्याच्यामुळे त्याचे कर्म वांछित करण्यासाठी भगवान बुद्धांना त्याला चिवर दिलं होतं. कर्म म्हणजे कर्म घडले पाहिजे म्हणून नाही का? प्रत्येक कर्म त्याचं एका कर्मामुळे माहिती का तो औचित्य दिलं. कुठं औचित्य काय माहिती का? धर्मपद वाचा होता